उन्हाळा सुरू झालाय आणि तुम्ही अजूनही हिवाळ्यातील क्रीम बेस जड हेवी मॉइश्चरायझर आणि इतर प्रोडक्ट वापरत असाल तर त्याने तुमच्या स्किनला डॅमेज होऊ शकतो. मार्च महिना लागला की वातावरणातलं तापमान वाढायला लागतं, ज्यामुळे शरीरातील ग्रंथी विशेषतः सिबेशियस ग्लँड, स्वेट ग्लँड्स या हायपर ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे त्वचा तेलकट दिसू लागते आणि अतिप्रमाणात घाम येऊ लागतो. अशा वेळेस जर तुम्ही हिवाळ्यातलेच हेवी प्रोडक्ट वापरत असाल तर त्वचेवरील पोर्स क्लॉग होतात, त्वचेवर इरिटेशन होऊन तिथे पिंपल्स देखील येऊ शकतात. उन्हाळ्यात स्किन केअर रुटीनमध्ये नेमके 5 मोठे बदल करणं अपेक्षित असतं. आज आपण त्या बदलांबद्दल जाणून घेऊया. हा व्हिडिओ तुलनात्मक असणार आहे, म्हणजेच हिवाळा वर्सेस उन्हाळा. तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्किन केअर रुटीनमधला पहिला टप्पा आहे तो क्लिन्झिंगचा, ज्यासाठी तुम्ही क्लिन्झर किंवा फेसवॉश वापरू शकता. तर हिवाळ्यात तुम्हाला क्रीमी बेस्डमध्ये क्लिन्झर वापरावं लागतं, कारण हिवाळ्यातली त्वचा ही ड्राय होत असते आणि त्यामुळे तुम्ही तिथे हार्श प्रोडक्ट वापरू शकत नाही. जर तुम्ही हार्श प्रोडक्ट वापरले तर त्वचेवर रॅश येऊ शकतात, त्यामुळे तिथे माइल्ड प्रोडक्ट वापरावं लागतात. पण उन्हाळ्यात तसं नसतं. उन्हाळ्यात तेलाचं प्रमाण जास्त असतं. अशा वेळेस जर तुम्ही तेच प्रोडक्ट वापरले जे तुम्ही हिवाळ्यात वापरत होतात तर त्याने तुमचा चेहरा पुरेसा क्लीन होणार नाही आहे. तिथे डेब्रिज, डर्ट, ऑइल तसंच्या तसं राहू शकतं आणि हेच पुढे जाऊन पोर्स ब्लॉक करून तुम्हाला पिंपल्स, रॅश किंवा इतर प्रकारचे इन्फेक्शन देखील निर्माण करायला मदत करू शकतं. यासाठी उन्हाळ्यात तुम्हाला क्रीम बेस्ड क्लिन्झर न वापरता फोमिंग फेसवॉश वापरायचा आहे. त्यासाठी तुम्ही सॅलिसिलिक ॲसिडचा देखील वापर करू शकता. फेसवॉश वापरताना काळजी घ्या, तुम्हाला त्याची सुरुवात दिवसातून एकदाच करायची आहे, शक्यतोवर रात्री. इतर वेळेस तुम्हाला साध्या पाण्याने चेहरा धुवायचा आहे. स्किन केअर रुटीनमधला दुसरा टप्पा म्हणजे मॉइश्चरायझर. हिवाळ्यात हेवी मॉइश्चरायझर वापरावं लागतं, कारण की त्वचा ड्राय होते आणि तिथे न्यूट्रिशन पोहोचण्याची शक्यता कमी असते. तर अशा वेळेस आपल्याला बाहेरून पोषण देण्याची गरज पडते. त्यामुळे आपण हिवाळ्यात क्रीमी बेस्ड आणि हेवी मॉइश्चरायझर वापरतो. पण उन्हाळ्यात तशी गरज नसते. उन्हाळ्यात त्वचा तेलकट होऊ नये यासाठी तुम्हाला वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरावं लागतं. त्यासाठी तुम्ही हायलोरोनिक ॲसिड कंटेंट असलेलं एखादं मॉइश्चरायझर वापरू शकता. स्किन केअर रुटीनमधला तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सनस्क्रीन. हिवाळ्यात लोक सहसा सनस्क्रीन टाळतात, कारण की बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की ढगाळ वातावरण जर असेल किंवा उन्हाचं प्रमाण नसेल, सूर्य दिसत नसेल तर अशा वेळेस आपल्याला सनस्क्रीन वापरलं नाही तरी चालेल. पण हा एक भ्रम आहे. हिवाळ्यात देखील तुम्हाला सनस्क्रीन वापरावं लागतं. उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही सनस्क्रीन वापरायला घेणार तेव्हा ते कमीत कमी SPF 30+ असलेलं असावं आणि त्याची PA रेटिंग 3+ असायला हवी, जेणेकरून त्वचेला पूर्णपणे प्रोटेक्शन मिळायला हवं. सनस्क्रीन फक्त एकदा लावून चालत नाही, त्याला रिअप्लाय करावं लागतं दर 2 ते 3 तासाने. जर तुम्हाला बाहेर फिरतीचं काम असेल किंवा तुमची स्किन ऑइली किंवा कॉम्बिनेशन टाईपची असेल तर तुम्हाला मॅट फिनिशिंगमधलं सनस्क्रीन वापरायला हवं, जेणेकरून त्वचा जास्त तेलकट दिसणार नाही. चौथा मुद्दा, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. हिवाळ्यात आपण हायड्रेशनवर भर देतो, कारण की त्वचा नॅचरली ड्राय होत असते. पण उन्हाळ्यात तसं नसतं. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या किरणांमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन C सिरम वापरणं फायदेशीर ठरत असतं. व्हिटॅमिन C सिरम सकाळी वापरल्याने ते सनस्क्रीनला ताकद देखील देतं आणि तुमचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी ठेवण्यास मदत करत असतं. रात्रीच्या वेळेस तुम्ही हायलोरोनिक ॲसिड सिरम वापरू शकता. पाचवं म्हणजे नाईट रुटीन. उन्हाळ्यात रात्री तुम्हाला हेवी ऑइलच्या जागेवर लाईट लोशन्स वापरायचे आहेत, जे तुमचे स्किन बॅरियर रिपेअर करण्याला मदत करेल. ऋतू बदलला की प्रोडक्ट देखील बदलावे लागतात, हे आज आपण बघितलं. हिवाळ्यात कोणते प्रोडक्ट वापरत होतो आणि आता उन्हाळ्यात कोणते प्रोडक्ट वापरायला हवे हे आपण आज सविस्तर बघितलं. स्किन केअर रुटीनमध्ये कोणत्या प्रकारचे बदल आपल्याला करणं अपेक्षित आहे ते देखील आपण बघितलं. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा मित्रमंडळीमध्ये शेअर नक्की करा. वातावरण बदललं की प्रोडक्ट देखील बदलावे लागते हा मेसेज त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. तुम्हाला कोणते प्रोडक्ट निवडायचे, कोणते वापरायला हवे हे जर समजत नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा, आपण त्यावर देखील चर्चा करूया. सायंटिफिक स्किन केअर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उन्हाळ्यात सनस्क्रीन लावायला तर अजिबात विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.